हॅलो एव्हरीवन. आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो व्हॉट इज द DCL इन SQL. DCL म्हणजेच काय, त्याचं कमांड कोणकोणतं आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शिकलो होतो. जर तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा, त्यात मी तुम्हाला पूर्ण सोप्या भाषेत त्याची माहिती सांगितली आहे. तर आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज द TCL इन SQL. TCL म्हणजेच ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. हा एक SQL कमांडचा टाईप आहे जो डेटाबेसमधील ट्रान्झॅक्शन कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. TCL वापरून आपण काय काय करू शकतो? चेंजेस सेव्ह करू शकतो, चेंजेस अंडू करू शकतो, ट्रान्झॅक्शनला टेम्पररी पॉईंट देऊ शकतो. ही आपण चेंजेस सेव्ह करू शकतो, अंडू करू शकतो आणि टेम्पररी पॉइंटर सेव्ह करू शकतो. हे कशा थ्रू? तर आपण हे कमांड्स थ्रू हे आपण सेव्ह अंडू करू शकतो. तर TCLचं मेन कोणकोणतं कमांड आहेत ज्याच्या थ्रू आपण हे सर्व काही करू शकतो? तर TCLचे मेन कमांड आहेत कमिट अँड रोल बॅक अँड सेव्ह पॉईंट. चला तर आपण एक एक करून त्याची माहिती घेऊ. कमिट म्हणजे कमिटचा वापर करून आपण काय करू शकतो? तर चेंजेस परमनंटली सेव्ह करण्यासाठी वापरतात. रोलबॅकचा वापर करून आपण लास्ट कमिट नंतर झालेले चेंजेस कॅन्सल करण्यासाठी वापरतात. सेव्ह पॉईंट कशासाठी वापरतात? तर ट्रान्झॅक्शनमध्ये एक पॉईंट क्रिएट करण्यासाठी वापरतात, ज्यापर्यंत आपण रोलबॅक करू शकतो. म्हणजेच आपण बॅकवर्ड डेटा आपण तो सेव्ह करू शकतो सेव्ह पॉइंटरच्या कमांडनुसार. ओके, यामध्ये मेन कमिट, रोलबॅक आणि सेव्ह पॉईंट हे तीनच मेन कमांड्स आहेत TCLमध्ये. तर आपण आज पूर्ण TCLची माहिती घेतली आहे. TCL म्हणजेच काय आणि त्याचं मेन कमांड कोणकोणतं आहेत हे आपण आज शिकलो आहोत. जर तुम्हाला असे दररोज नवनवीन काही ना काही शिकायचं असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन ठेवा. मी दररोज काही ना काहीतरी अपलोड करत असते जेणेकरून तुमच्या करिअरमध्ये त्याचा उपयोग व्हावा. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकची माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि प्लीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन काही ना काहीतरी शिकता येईल. थँक्यू.